मी प्रतिभा विनोद मोरे, माझे वडील गोपीनाथ गणपत कोरके। काय म्हणणं आहे आणि काय मागणी? हा ना, तर मग हे 62 गट नंबरचं ना आमची, मला नाही बोलता येत, बोल ते काम थांबण्यात तेव्हा म्हणतो ना, कडक बोला। जे काम चालू आहे बांधकाम, बोला काय मागणी आहे तुमची? आमची मागणी आहे की ते गट नंबर 62 मध्ये बांधकाम चालू आहे ते बांधकाम रद्द करण्यात यावं। ते बांधकाम रद्द करण्यात यावं आणि आमची शेती आम्हाला द्यावा ते। कोणता नेता आहे त्याने तुमचं काम म्हणजे तुमच्या विरोधात तक्रार केली? काय प्रसाद उपोषण हटावं म्हणून? प्रसाद गोपीनाथ कोरके हा माझा छोटा भाऊ आहे, याने आमची तक्रार दिलेली आहे। त्याचं म्हणणं आहे की आम्ही उपोषण नाही करायचं। का नाही करायचं? का हे बांधकाम चालू राहू, त्यांचं म्हणणं आहे। पण आम्हाला माहिती बांधकाम चुकीचं आहे, याने आमच्याकडून काही हे केलेलं नाहीये, घेऊन घेतलेलं नाहीये त्यांना। आता तुमची मागणी पूर्ण न झाल्यास पुढचे पाऊल कोणते असेल? आम्ही मागणी नाही झाली तरी आम्ही चालूच ठेवणार आहे उपोषण। आमची मागणी मान्य न झाल्यास आम्ही आत्मदहन करणार महानगरपालिकेसमोर। तुमचं नाव? माझं नाव प्रतिभा विनोद मोरे। तुमची मागणी काय आहे आणि काय तुम्हाला काय धमकी वगैरे मिळाली आहे का इथं बसल्यावर? हो, काय? आमची मागणी अशी आहे का गट नंबर 62 वरती जे काय बांधकाम चाललेलं आहे बोगस बांधकाम, तर ते बांधकाम त्वरित थांबण्यात यावे। आणि हे उपोषण आम्ही चालू केलं म्हणून आमच्या लहाना भाऊ जो भाजपचा नेता आहे प्रसाद कोरके, तर यांनी असं दाखवलं की आम्ही यांच्याकडून सह्या घेतल्या, यांनी सह्या दिल्या असताना यांनी इथं उपोषण लावलं। तर त्या सह्या आम्हाला आम्ही कशासाठी दिल्या हेच आम्हाला माहिती नव्हतं, कारण की आम्ही त्या टायमाला 2-3 वर्षापूर्वी आम्ही त्याच्या घरी गेलो होतो पित्र जेवायला। तर मग त्यांनी आम्हाला पडेगावला नेलं आणि तिथं त्यांनी आम्हाला तो कागद बिगत काही वाचून नाही दिला, कारण मला लिहिता वाचता येतं आणि आम्हाला सगळ्याला थोडंफार लिहिता वाचता येतं, मला त्यांच्यापेक्षा जरा जास्तच लिहिता वाचता येतं असं काही नाहीये। पण आम्हाला तो पेपर त्यांनी वाचून नाही दिला आणि आम्हाला म्हणे मी तुमचा भाऊ आहे, तुम्ही सह्या द्या। तर मग आम्ही त्याच्यावर सह्या केल्या। मग नंतर आम्हाला त्यांनी 20-20 हजाराचे चेक दिले आणि मग ते आज आम्हाला समजतंय का त्या सह्या त्यांनी या शेतासाठी घेतल्या होत्या, पण त्या शेताची किंमत आज 20 हजार नाहीच आहे ना, त्या शेताची किंमत आज 50 कोटीचा भाव चालू आहे। आणि मग त्या शेताच्या सह्या कसं काय ग्राह्य धरू शकतो आपण त्या? मग एवढा भाव चालू असताना त्यांनी आमची फसवणूक केली, आमच्याकडून 20-20 हजारामध्येच त्या सह्या त्यांनी घेतल्या। कोणतं बांधकाम चालू आहे? तिकडे ते गवळी साहेबाचं ते कन्स्ट्रक्शनचं मोठं बांधकाम चालू आहे। उपोषण करताना काय लोकांनी धमकी देण्यात आली का तुम्हाला? हा, धमकी दिली ना, तर यांना इथून म्हणजे त्यांनी आयुक्तालयामध्ये तसं ते दिलं पत्र की यांना इथून उपोषणामधून हाकलावा, यांनी पैसे घेतलेले, तर त्यांनी आम्हाला काही एक पैसे दिलेले नाही, फक्त 20-20 हजार रुपयाचे चेक दिलेले आहे। आता काय मागणी जर तुमची पूर्ण झाली तर काय करणार? तर आम्ही आत्मदहन करू आमची जर मागणी पूर्ण झाली नाही तर, कारण की आम्हाला त्या जमिनीची किंमतच भेटली नाही ना। कवडी मोल भाव मध्ये 20 हजार रुपये याची काय किंमत होती का? तर त्या भावामध्ये त्या 20 हजारामध्ये त्यांनी आमच्या सह्या घेतल्या समजा आणि आम्हाला काही माहिती नसताना मग ही आमची फसवणूकच झाली ना। मग आता हा आमचा भाऊ येडा होता का? एवढा भाजपचा तो नेता आहे मोठा, आणि त्यांनी 50 लाखाची कोटीची जमीन तो आम्हाला म्हणतो 20 हजारामध्ये तुम्ही सह्या दिल्या, मग याच्यामध्ये कोण आहे? चुकीचं कोण आहे? आम्ही आहे का तो आहे? मग त्याला हे समजायला पाहिजे ना की बाबा आपण आपली बी फसवणूक नाही झाली पाहिजे आणि बहिणीची बी फसवणूक नाही झाली पाहिजे। मग निदान मग त्यांनी आम्हाला हे ते करायचं होतं ना की बाबा ताई या जमिनीची किंमत जी आहे त्याची 50 कोटीला किंमत आहे, आपण याच्यामध्ये आपण जास्त पैसे काढू। आणि तो जर जे काय म्हणतोय ना माझ्या आजोबांना ही जमीन विकलेली आहे, माझ्या आजोबांनी काही एक जमीन विकलेली नाहीये, कारण माझ्या आजोबांनी जमीन खरेदी केली याचा पुरावा आहे, पण माझ्या आजोबांनी जमीन कोणाला विकली याचा काही खरेदी खत केलेलं नाहीये।
आणि ते आणि तो म्हणतो की बाबा मी केस दाखल केली 2011 मध्ये आणि माझ्या आज्याने माझ्या वडिलांनी त्यावेळेस माझे वडील हयात होते. माझ्या वडिलांनी आम्ही पैसे उचलले समजा त्याच्यामधून त्यांनी आम्हाला दिले ते 20-20 हजार रुपये. तो असं दाखवतो तो सगळ्यांना. तर मग हा म्हणतो की ही जमीन माझ्या आजोबांनीच विकली होती. तर मग ते गवळी साहेब कमिशनर असताना ते वेडे होते का याला पैसे द्यायला? तर मग हा एवढा मोठा नेता असताना हा कसं काय आम्हाला असं चुकीचं ठरवतो? आम्ही काही येडा आहे का? आणि आम्ही काही कोणाचं ऐकत नाही. माझा जो मोठा भाऊ आहे त्याची स्पेशल केस चालू आहे. तो त्याच्या पद्धतीनं तो लढतोय. उलट जी आम्हाला जी काही माहिती भेटली त्याच्यामध्ये काही त्याच्याकडून बी आम्ही माहिती काढली की बाबा तुला काही माहिती असेल तर तू बी आम्हाला सांग, म्हणजे आम्ही बी तो केस लढू शकतो पुढं. तर त्यांनी उलट आम्हाला त्याच्यामध्ये मदतच केली. तो तर त्याचा तो लढणारच आहे. त्याला बी सगळे कानून कायदे माहिती आहे. तर तो त्याचा लढणार आहे आणि तो त्याचं जे काय त्याला मिळवायचं तो मिळवणारच आहे. पण त्याने आम्हाला फक्त त्याच्यामध्ये कागदपत्रच दिले म्हणून आम्हाला एक तर जास्त एवढी काही माहिती नव्हती. त्याच्यामुळे आम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबला. बोला. लहान लोक माझा भाजपमध्ये भाजपचा नेता आहे तो. हा ते माझे घरवाले वारले तर काही नेत नाही, आणत नाही, विचारित नाही, काय नाही. पुसत नाही आई तू मेली का आहे का जिवंत आहे. काहीच नाही. मोठा लेखच करतो माझं पालन पोषण मोठा लेखच करतो. तू काहीच विचारितच नाही. तू ते भाजपचा नेता आहे. तू काहीच म्हणतच नाही माई मेली का आहे का जिवंत आहे का नाही, काहीच नाही. आणि तो माझा पुतण्यानं केस टाकली आमच्या शेतामध्ये. तर ते सांगायला लागला मला, म्हणतो की अंगठा दे मला. म्हणलं का हो? तर म्हणजे ते पुतण्यानं केस टाकली मग त्याच्या बद्दल अंगठा दे. तर माझा अंगठा काही घेतलं त्यानं माझ्याकडून. त्यानं केस टाकली म्हणून तर बाजीरावनं केस टाकली त्याच्यासाठी ते अंगठा घेऊन घेतला माझ्यावाला. आणि मग तो असं बोलायला लागला. धमक्या देऊ लागले तुम्हाला? मग धमक्या देतो तो. मी असं करीन, मी तसं करीन. आणि हे साहेब यायचं नाव येत नाही मला. काय म्हणते यायला ये नेत्याला काय म्हणते अवतेल साहेबाला ये कमिशनर साहेब याच्या पुढून तुम्ही उठून जा. काही धमक्या देतो यायच्या. पुन्हा वरून धमक्या देतो, गवळी साहेबाच्या धमक्या देतो. अजून ते फडणवीस साहेब काही आहे ना, पण आम्ही हातीच नाही आमच्यावाला उपोषण सोडणार नाही. आमची मागणी पुरी होत नाही तर आम्ही इथून जात नाही. उपोषण सोडतच नाही आम्ही. इथंच थांबतो. झुंबरबाई गोपीनाथ कोरके.